हाय, आम्ही प्रॉडक्ट विकायला सुरुवात केली तेव्हा हे 8 किलोचं दूध नीट जाईल की नाही याची आम्हाला सारखी दुगदुग असायची. मग आम्ही असं बबल रॅपमध्ये पाठवायचो. आता पुणे वगैरे ठीक आहे, पण हिमाचलला पाठवायचं असेल तर क्वांटिटी नसल्यामुळे बॉक्स करणं परवडत नव्हतं. मग आम्ही फायनली जेव्हा 100+ मशीन विकायला लागलो तेव्हा असा बॉक्स बनवला. आणि बॉक्समधून जाते या विचारानेच खूप आम्ही आनंदी होतो. पण नुसता बॉक्स कसा पाठवायचा म्हणून आम्ही असा एक शिक्का पण बनवला, ॲक्सी आणि नंबर. जेव्हा आम्ही हा लावून पाठवायला लागलो तेव्हा आम्हाला तेच फार भारी वाटलं. पण जेव्हा बॉक्सवर हे डिझाईन प्रिंट झालं तेव्हा असलं भारी वाटलं काय सांगू. म्हणजे नुसता बॉक्स असा हातात घेऊन जाताना पण भारी वाटायचं, जणू काही मी पार्लेचा ब्रँड किंवा असा कुठला तरी स्वतःचा ब्रँड घेऊन चाललोय. पण ना तरी इथे ही जी एम्प्टी स्पेस आहे ना, ही मला सारखी खटकायची. येता जाता मग सारखी ही नोटीस व्हायची मला. आणि मग आता ह्या एम्प्टी स्पेसवर काय लिहायचं असा खूप विचार करत असताना फायनली असा विचार आला की आपण काय करतोय. आपण लोकांना म्हणतोय की तुम्ही कुक करा, मग काय करा तुम्ही ते खा आणि जे उरलंय ते कंपोस्ट करा. सिम्पल. आम्ही तेच लिहिलं, कुक, ईट, कंपोस्ट. म्हणजे या 3 शब्दात आपली सगळी प्रोसेस येते.